दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचो. इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड म्हणजे कुणी दिशाभूल केली तर आम्ही 10 लाख रुपये दंड लावणार. या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. इश्यू एवढा आहे की हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याच्यावरती एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी किंवा 3 दिवसापूर्वीची फसायची ऑर्डर 30 जून 2026 फसायने ऑर्डर्स काढल्या आहेत, नोटिसेस काढलेल्या आहेत. हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे ते लिहिता येत नाही, क्लेम करता येत नाही. म्हणून 30 जूनच्याच फसाईच्या ऑर्डर्स आहेत. अशा प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या 10-12 कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग तुमच्या पेप्सिको आहे, रेडबुल आहे, तुमच्या त्याच्यानंतर स्टिंग आहे, यांना नोटिसा 30 जून पूर्वी आत्ताच काढलेल्या आहे की तुम्ही असं लेबल करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की फसाई ऍक्टमध्ये जे अनेक्षर ए आहे ज्याच्यामध्ये फूडच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि फूड कॅटेगरीमध्ये हे एनर्जी ड्रिंक असं काही डिफाईन केलेलं नाही. म्हणून त्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफाय केलेलं आहे की जे त्याचा आधार घेऊन किंवा शेड्यूल 4 ज्याच्या आधारे हे मान्य केलेलं आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही एनर्जी ड्रिंक असं लिहिता कामा नये. हे त्या कंपनीला ऑलरेडी फसाईने नोटीस काढलेली. त्याच्यामुळे तो त्याच्यावर लिहिण्याचा जो प्रकार आहे आता इथून पुढे बंद होईल.